माधुरी ओके. मॅडम साठी पहिल्यांदा जाते मंदाताईंच्याकडे काय अंजली, आणि मग तुझ्याकडे येते. ओके. गुड मॉर्निंग मंदाताई. हा, गुड मॉर्निंग मॅडम. ही माधुरी कुठे भेटली तुम्हाला? काय पाहुणी आहे? माधुरी पाहुणे आहे, तशी लांबच पाहुणे आहे. ओके. असं एका आम्ही कार्यक्रमाला गेलतो मॅडम. हम्म. तिथं मध्ये कार्यक्रम होता. तिथं ती भेटली आम्हाला. मग हम्म. असं करत करत बहीण आमची मला म्हणाली, अगं ती माधुरी पण जाड आहे आणि ती घेत्या काय बघ. मग तिला मी सहज असा प्रश्न टाकला ना, तिला फोन केला हम्म. तिला. म्हटलं माधुरी असाच हाय आणि मी शतायुष्मी ग्रुप मध्ये येतीस का? तुझं वजन लय वाढलंय, तुला काय त्रास होतोय का? तर ते म्हटली मला काय त्रास नाही, काय नाही, फक्त माझं वजन वाढलंय म्हटली. वजन वाढले म्हटल्यावर मग मी म्हटलं आमची शतायुषी चालू कर म्हटलं. तर बरं म्हटली, मला लिंक द्या. मग लिंक तिला पाठवली. तिने 5-6 दिवस लिंक बघितली आणि मला म्हटली हे घ्यायचंय मला. मग पूजा मॅडमला मी फोन केला बर. आणि असं असं आता आता तुमचं सांगा. आता झालं, आता त्यांचं झालं, हो. कळलं. आता तुमचं हं. सांगा एक्सपिरियन्स. तुम्हाला काय काय, तुमचं नाव कुठून आहे? आता ही मिळाली. हे बघा, एखादी जाड व्यक्ती असते आणि त्याला तुम्ही म्हटलं की तुझं वजन जादा आहे, आणि तर मग त्या व्यक्तीनं स्वतःच्या घरातलं खातोय, स्वतःच्या घरातलं पितोय, आणि तुम्ही म्हणता त्याला जाड आहेस म्हणून. मग तो व्यक्ती त्याला आवडत नाही बरं का. त्यामुळे असं कधी म्हणायचं नाही की माधुरी, बर मंदाताई तुम्हालाच सांगालोय बरं का. असं कधी म्हणायचं बर नाही तुझं वजन जरा जादा आहे, असं नाही म्हणायचं. ते म्हणतोय माझ्या घरातलं खातो, तुम्हाला काय? आणि मीच पेलतो ना, माझेच गुडघे माझेच पाय मला पेलायला लागल्यात. त्याच्यामुळं आपण त्यांना सांगू शकतो, असा असा एक ग्रुप आहे, खूप छान हेल्दी राहू शकता आणि चांगलं आरोग्य मिळू शकतं, आणि तू उद्यापासून जॉईन कर. करणार काय सुद्धा विचारायचं नाही, कर म्हणायचं. म्हणजे काय करणार काय, त्याला कशाला ऑप्शन द्यायचं? तुम्हाला वाटतंय ना त्याला बरं वाटावं, त्याचं छान व्हावं, तर डायरेक्ट त्याला की तू हे बघ एकदा. बघ म्हटल्यानंतर झालं. कारण हे बघा, आधीच तो वैतागलेला असतोय वजन कमी करायला, आणि नाहीतर ते होत नसतंय. घरातले तर सगळे असे किडा पोखरल्यासारखं पोखरत असतात, आणि आणि आपण आणि जाऊन म्हणतो त्याला तुझं जरा जादा आहे वजन म्हणून. ओके. आता मंदाताईंचा एक्सपिरियन्स बघा. ओके. जाऊ मंदाताई, कंटिन्यू. नाव कुठून आहे? लिंक कुणाकडून मिळाली? काय काय प्रॉब्लेम होते? काय काय फरक पडला? माझं नाव मंदा अरुण शिंदे. मी राहणार मिरज दिंडीवेस. मला ही लिंक पूजा मॅडमने, कारण पहिला लक्ष्मण सर आमच्या भावाला गाठ पडले. तर भावाला म्हटले आमचे तू ह्यात जॉईन हो. तर भाऊ काय म्हटला, मला काय होणार नाही, माझी तिघी बहिणी आहेत आणि माझ्या तिघी बहिणीची पण बीपी शुगर थायरॉइड आहे, त्यांना पहिला आपण घेऊया. मग बर म्हणायला लागले. मग एक दिवस आम्ही तिघीचे तिघी आम्ही बहिणी आरगला गेलो आमच्या माहेरी. सकाळ सकाळपारी 9ला, म्हणजे तिथं आम्ही तिथं गेलो. तर त्यांनी तिथनं आले दोघं जण, पूजा मॅडम आणि लक्ष्मण सर तिथं आले. आणि असाच आमची वजन बिजन बघितले, तर आमचं काय वजन हॅट जास्त वाढलेलं दिसायला लागलं. तर लगेच म्हणाले, मग मी पण म्हटलं लगेच आम्हाला चालू करा. मग मी लगेच आम्ही चालू केलं. तर माझं 60-65 वय होतं, हे वजन होतं माझं. तर आता बीपी बीपी शुगर थायरॉइड होतं. थायरॉइड बी मला 130 mg गोळी होती. शुगर 500 mg ची गोळी होती. शुगर पण 450 शुगर होती मला. परत बीपी पण होता. लय म्हणजे काय, मला असं म्हणजे कुठलं काय काम करायला होई नाही, काय नाही. हे जसं चालू केलं तस तसं मला सगळं मला कमी झालं. आता बीपी पण गेला, शुगर बी गेलं, थायरॉइड बी गेलं. डॉक्टरने माझ्या गोळ्या बंद केल्या. डॉक्टर म्हणते तुम्ही आता काय येत नाही, काय नाही, आता काय बरं वाटते काय नाही. म्हटलं मला आता एकदम फ्रेश आहे, तुम्ही गोळ्या पण बंद केल्या, आता याच काय कारण नाही मला, काही नाही म्हटलं. आणि एकदम मला माझा असा हात दुखत होता, लय हात वर जात नव्हता असा. असं काय, मला साडी पण नेसा यायची नाही. परत धाराला बसलं की टाचा पण दुखायच्या, टाचा म्हणजे फुटायच्या लई. परत धार काढून असं चवड्यावर मला बसायला येत नव्हतं. परत खाली म्हणजे स्टूल घेतल्याशिवाय मला धारच काढता येत नव्हतं. आता काय नाही, तर स्टूल नाही घेतलं तर घेतोय मी आता, पण नाही घेतलं तर सुद्धा मला चालतंय आता. एकदम म्हणजे फ्रेश वाटतं या. अजिबात मला कुठला त्रास नाही, काय नाही. आणि अ, मंदाताई, किती हा, किती वर्षापासून ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम होता? मला आता बघा 9 वर्ष झाली की बीपी शुगर थायरॉइड 9 वर्ष झालं चालू आहे. म्हणजे आणि तिन्ही कुठे पण एकदम दवाखाने चालू झालं? नाही. पहिला थायरॉइड झालं पहिला. हं. थायरॉइड पासून बीपी झाला. बीपी पासून शुगर चालू झाली. हे असं म्हणजे वाढत 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 वाढतच गेलं होते. आणि आता काय करायचं, लई म्हणजे दावलं, गोळ्या खाल्ल्या.
जसं गोळ्या खायला तसं मला जास्तच व्हायला लागलं. मग ते काय नाही, नशिबाने देवानं मला ही असं गाठ पडलीच. आणि हे मी न्यूट्रिशन चालू केल्यापासून मला एकदम आता एकदम हलकं होतंय. मला धुळीची अलर्जी एवढी होती, काय सांगायचं तुम्हाला. एवढं म्हणजे असं झाडाबिडा गेलं की वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली. अजिबात मला काहीच नाही. झाडलंय तेच 2 दिवस मला हातरून उठायलाच येत नव्हतं. इतकं म्हणजे मला त्रास व्हायचा. आणि आता अजिबात काही नाही. किती झाडा, काय करा, माझं मी एकटी सगळं करते आता. आणि कामाचं एवढं हुरूप येतंय, लई म्हणजे असं कुठलं हे नाहीये मला. आणि डोकं पण माझं असं भिंड व्हायचं. काम करायला नकोच वाटायचं. आणि आता काय नाही, आता एकदम हेल्दी, हॅपी आहे. एकदम फ्रेश मध्ये आहे बघा. एकदम चांगलं आहे माझं. काही कुठलाही मला त्रास नाही, काही नाही. ओके. भारी 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 ऐकलं ना. किती महिने लागले? हे सगळं बीपीची गोळी डॉक्टरनी बंद केली, शुगरची केली, त्याच्यानंतर थायरॉइडची केली. थायरॉइडची 130 mg वरनं 0 वर झालाय? होय, होय. किती महिने लागले या सगळ्याला? 9 वर्षाचा प्रॉब्लेम जायला किती महिने लागले? मला 3 हे 4 महिन्यात का नाही माझं सगळं गेलं बघा. 5 किलो वजन माझं कमी झालं. वजन पण माझं कमी होत नव्हतं. जसं काय म्हणजे आम्हाला काय खायचं, काय नाही हे काय माहीतच नाही ना आम्हाला. सगळं हं. म्हणजे पूजा मॅडमनं आम्हाला सगळं व्यवस्थित सांगितल्यावर म्हणजे कसं-कसं सांगेल तसं मी केल्यानंतर का नाही मला आता काही सुद्धा त्रास नाहीये. एकदम, एकदम फ्रेश आहे आता. काही ओके. सुद्धा प्रॉब्लेम नाही मला. किती-किती भाषा शिकलात तुम्ही? भारी वाटलं की नाही काय-काय एक-एक शब्द त्यांचे? ಎಷ್ಟು आणि ಚಂದ ಮಾತಾಡ್ತಾರ ಅವ್ರ ತಾಯಿ. हां. मग किती म्हैशीच्या धारा काढताय सांगा जरा? आमच्या आता म्हशी 8 म्हशी आहेत की. आता मी अय्यो. म्हणजे वाटून घेतात हो. हं. माझ्याकडे 3, आमचं मिस्टर 4 म्हशीची काढतात. आणि हं. आमच्या नंदीचे एक नातू आहेत, ती एक गाईची म्हशीची काढतोय. आणि धारा काढायच्या, दूध सगळी फिरून नेऊन घालायचं. त्यातनं आणि एक काय तर वाघ सापडतोय, विचारतोय, "काय तुम्ही एवढं कसं काय बारीक झाला? काय झालं?" तर आम्ही असं न्यूट्रिशन मी चालू केलंय. मला प्रॉब्लेम होत आलंय बीपी, शुगर, थायरॉइडचं. मग त्यांनी म्हटले, "आम्हाला पण जरा बघता काय कसं-कसं काय-काय आहे?" मी हां, म्हटलं, बघा "तुम्हाला." यांच्याकडे ना केमिस्ट आहेत, यांच्याकडं काय बरं एम-आर आहेत. यांनी किती लोकांना मदत केल्या माहितीये का? म्हणजे अशिक्षित बाई खूप लोकांना स्वतःला रिझल्ट आलाय बरं का. आलेले रिझल्ट हे फीलिंग सहित शेअर करतायत. एवढाच फरक आहे. किती लोकांचं लाईफ बदललंय. मंदाताईंच्यामुळे किती लोकांचा डायबिटीज गेलाय, किती लोकांचा थायरॉइड गेलाय. आता म्हणतात ते काही डॉक्टर